विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे विधाने व अनुमान किंवा यालाच तर्क अनुमान निष्कर्ष असं देखील म्हणतात। तर बघा, या ठिकाणी विधान दिलेले आहे, सर्व वाघ हे हरिण आहेत, एकही हरिण हे सिंह नाही। सर्व वाघ हे हरिण आहेत, सर्व वाघ। समजा या ठिकाणी आपण घेतला वाघ हे हरिण आहेत, हरिण आहेत, एकही हरिण सिंह नाही। म्हणजे या ठिकाणी आपण जर सिंह घेतला, या ठिकाणी आपण जर सिंह घेतला तर ते काय म्हणतात की एकही हरिण सिंह नाही। म्हणजे या हरणाचं आणि सिंहाचं जमत नाही, यांच्यामध्ये 36 चा आकडा आहे। एकही हरिण हे सिंह नाही, म्हणजे थोडक्यात हरणाचं आणि सिंहाचं जमत नाही। मग आता पुढे बघूया, अनुमान काय दिलेले आहेत। काही वाघ हे सिंह आहेत, काही वाघ, आता हरणाच्या आतमध्ये वाघ आहे आणि काही वाघ हे सिंह आहेत असं म्हणतात ते। या ठिकाणी हरणासोबत सिंहाचे जमत नाही, हरणासोबतच जमत नाही म्हटल्यानंतर वाघासोबत सिंहाचे जमण्याचा विषयच नाही। त्यामुळे या ठिकाणी पहिला निष्कर्ष हा रॉंग होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आणखीन दुसरं एक उदाहरण सांगता येईल की भारतासोबतच जमत नाही तर महाराष्ट्रासोबत कसे जमणार, या धर्तीवरती हे वाक्य आहे। त्यानंतर एकही वाघ हा सिंह नाही, एकही वाघ हा सिंह नाही। बघा, या ठिकाणी जर बघितलं तर हरणाचं आणि सिंहाचं जमत नाही। मग वाघ हा हरणाच्या घरामध्ये आहे, वाघ हा हरणाच्या घरामध्ये आहे, म्हणजे थोडक्यात भारतामध्ये महाराष्ट्र आहे। मग भारतासोबतच जर पाकिस्तानचं जमत नाही तर महाराष्ट्रासोबत जमण्याचा विषयच नाही। म्हणजे थोडक्यात या ठिकाणी हरणाच्या घरात वाघ असल्यामुळे हरणाचं आणि सिंहाचंच जमाना, तर वाघाचं आणि सिंहाचं कधी जमायचं। आणि त्यांनी तेच म्हटलेलं आहे की एकही वाघ हा सिंह नाही, म्हणजे या ठिकाणी जमत नाही, या ठिकाणी वाघाचं आणि सिंहाचं जमत नाही, हे वाक्य बरोबर आहे। म्हणून हे दुसरं विधान बरोबर आहे। त्यांनी तेच म्हटलंय की जमत नाही असंच म्हटलंय त्यांनी, म्हणून त्यांच्या विधानाला आपल्याला या ठिकाणी सहमती द्यावी लागते आणि तोच निष्कर्ष हा अचूक आहे। म्हणजे या ठिकाणी उत्तर क्रमांक 2 हे अनुमान करेक्ट आहे, हा निष्कर्ष बरोबर आहे।